नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याला प्रत्यक्षात 22 जुलै 2026 पासून आता सुरुवात झालेली आहे। 553 शेतकऱ्यांची जी पहिली यादी आहे, अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर बोटावर मोजण्या एवढी यादी ही आता राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे देखील आपण गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं। आता याची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, तर याच्यामध्ये याद्या प्रसिद्ध करणं आणि ज्यांचं नाव यादीमध्ये आहे त्यांनी ई-केवायसी करणं देखील आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आता ही जी ई-केवायसी आहे ती कोणी करायची, तर ज्यांचं यादीमध्ये नाव असेल अशा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी करायची आहे। आता शासनाने ई-केवायसी मध्ये मोठा बदल केलेला आहे। पहिलं ई-केवायसी करताना फेस ऑथेंटिफिकेशन, बायोमेट्रिक आणि OTPचा पर्याय होता, परंतु या कर्जमाफीच्या ई-केवायसी साठी फक्त आणि फक्त तुम्हाला बायोमेट्रिकचाच पर्याय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। OTP किंवा इतर मार्गाचा यासाठी ई-केवायसीला कोणताही म्हणजे यासाठी पर्याय दिलेला नाही। फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच ही शेतकऱ्यांची ई-केवायसी केली जाणार आहे। पूर्वीचा OTP वगैरे हे अजिबात या ठिकाणी चालणार नाही। आता ही बायोमेट्रिक पद्धतीने ज्यावेळेस शेतकरी आपले सरकारी सेवा केंद्रावरती जाणार आहे त्यावेळेस आपलं लोन अमाउंट, बँकेचा अकाउंट आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचं जे काही नाव असेल ते सर्व माहिती पडताळणी करायची आहे। आणि ती माहिती जर बरोबर असेल तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। जर समजा शेतकऱ्याला काही त्या ठिकाणी काही चुकीचं आहे असं वाटलं तर त्या ठिकाणी शेतकरी अपवाद देखील म्हणजे आपली तक्रार देखील नोंदवू शकतात आणि त्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी तालुका स्तरावरती ती यादी जाईल। तालुका स्तरावर नाही झालं तर जिल्हा स्तरावर देखील एक या ठिकाणी कमिटी बनवलेली आहे आणि ती कमिटी याचं सोल्युशन काढणार आहे। कमिटीने समजा काही सोल्युशन निघालं नाही तर त्या ठिकाणी विभाग स्तरावर राज्य लेवलला त्या जो काही शेतकऱ्याचा अडचण असेल त्या ठिकाणी ते सोडवली जाणार आहे। आता यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमचा फार्मर आयडी देखील आता बंधनकारक करण्यात येणार आहे। जर अजूनही शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी जर काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ई-केवायसी करण्याला अडचणी येऊ शकतात। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपण वारंवार हे देखील सांगत आलेलो आहे की तुम्ही तुमचा फार्मर आयडी तात्काळ काढून घ्यावा लागणार आहे। आता बरेच शेतकरी असे देखील राहिलेले आहेत। आता या ठिकाणी बघा, हे काल जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये जे सहकार विभागाचे आयुक्त आहेत त्यांनी देखील या प्रकारच्या अशा सूचना दिलेल्या आहेत की फक्त आणि फक्त बायोमेट्रिक पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं ऑथेंटिफिकेशन होणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव येईल अशा शेतकऱ्यांनी जवळच्या आपल्या सरकार सेवा सुविधा केंद्रामध्ये जाऊन तात्काळ आपलं कर्ज खात्याची संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ई-केवायसी करून घ्यायची आहे। आता दुसरी यादी कधी येणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे, परंतु जसा जसा इन्कम टॅक्सचा डाटा हा राज्य सरकारला प्राप्त होणार आहे त्यानुसार दुसऱ्या यादीचं तसं प्रकारचं राज्य सरकार नियोजन करत आहे। कारण राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा जो काही या ठिकाणी त्यांचं जे काही बोलणं आहे ते निरंतर असं चालू आहे असं देखील त्यांनी यावेळी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। त्याच्यामुळे दुसरी यादी किंवा याच्याविषयी अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।